हॅलो फ्रेंड्स, पहा दिनदर्शिकाचा हा 6वा क्वेश्चन आहे। तर ह्या क्वेश्चनमध्ये बघा काय आहे, 4 मे 2000 ला सोमवार असेल तर 4 मे 2001 ला कोणता वार येईल असा प्रश्न आहे। मग करायचं काय, 4 मे 2000 लिहून घ्यायचे, वार कोणता, सोमवार लिहून घ्यायचा। 4 मे 2001 लिहून घ्यायचा, आपल्याला वार काढायचा आहे म्हणून क्वेश्चन मार्क घ्यायचा। आता 2000 आणि 2001 ह्यांच्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर किती येतं, 1 येतं, म्हणजे एक वार पुढे जायचं। आता जर आपण एक वार पुढे गेलो तर मंगळवार हे आपलं आन्सर राहील। पहा 7वा प्रश्न आपल्याला काय दिले, 3 एप्रिल 2002 ला बुधवार असेल तर 3 एप्रिल 2007 ला कोणता वार येईल असा प्रश्न दिलाय। मग लिहायचं काय, 3 एप्रिल 2002 लिहून घ्यायचे, वार कुठला, बुधवार। आता 3 एप्रिल 2007 ला कुठला वार येईल हे काढायचे। मग दोघांची जर वजाबाकी केली, बघा 3 एप्रिल कॅन्सल होतील, दोघांची जर वजाबाकी केली तर किती येते, 5 येते। आणि ह्या 2002 आणि 2007 पर्यंत किती लीप वर्ष येतात, एक, तो कोणता, 2004 हा एक लीप वर्ष येईल। मग आता दोघांची बेरीज 5 आणि 1 किती झाले, 6, म्हणजे 6 वार काय करायचं, पुढे जायचं। आता बुधवारच्या पुढे जर आपण 6 वार गेलो तर मंगळवार हे आपलं आन्सर राहील। आता पहा 8वा क्वेश्चन काय दिले, 10 जानेवारी 2002 ला रविवार असेल तर 10 जानेवारी 2006 ला कोणता वार येईल असा प्रश्न आहे। मग करायचं काय, 10 जानेवारी 2002 लिहून घ्यायचे। आता त्याचाच वार कुठला दिलाय आपल्याला, रविवार लिहून घ्यायचं, आपल्याला माहिती आहे रविवार दिलाय। आता पुढे 10 जानेवारी 2006 ला कोणता वार येईल हे लिहून घ्यायचं। आता काय करायचं, दोघांची वजाबाकी करायची, दोघांची वजाबाकी केल्यावर किती येते, 4 येते। आणि मग नंतर ह्या दोघांमध्ये लीप वर्ष येतो, तो कुठला येतो, 2004 हा एक लीप वर्ष येतो आणि +1 करायचं। मग आता 4 आणि 1 किती झाले, 5, म्हणजे काय करायचं, 5 वार पुढे जायचं। आता रविवारच्या पुढे जर आपण 5 वार गेलो तर शुक्रवार हे आपलं आन्सर राहील। पहा आता प्रश्न 9वा, जर 3 मार्च 2003 ला सोमवार असेल तर 3 मार्च 2011 ला कोणता वार येईल असा प्रश्न आहे। मग लिहायचं 3 मार्च 2003 लिहून घ्यायचे, वार कुठला दिलाय आपल्याला, सोमवार। नंतर लिहायचे 3 मार्च 2011 लिहून घ्यायचे, लिहून घेतले का। आता बघा 2003 पासून तर 2011 पर्यंत किती लीप इयर येतात, आता 2008 आणि 2004 हे 2 लीप वर्ष येतात। आता बघा 2003 आणि 2011 ह्या दोघांची वजाबाकी केल्यावर 8 येते आणि हे 2004 आणि 2008 हे 2 लीप वर्ष, म्हणून +2 करायचे। 8 आणि 2 किती झाले, 10 झाले। मग काय करायचं, 10 वार पुढे जायचं। आता 10 वार पुढे जाण्यापेक्षा आपण अजून एक ट्रिक तिथे यूज करू शकतो, ते काय बघा, 10 ला काय करायचं, 7 ने भागायचं। आता आपल्या हे 10 आहेत ना, पहा असे 10 असतात, तर या 10 ला काय करायचं, असं 7 ने भागायचं। 7 ने का भागायचं, कारण की हप्त्यामध्ये आपले किती दिवस असतात, 7 दिवस असतात, म्हणून आपण 10 ला 7 ने भागूया। आता 7 × 7 म्हणजे उरले किती, 3 उरले ना। मग काय करायचं, 3 वार पुढे जायचं। कुणाच्या पुढे 3 वार जायचं, आता बघा आपला सोमवार दिलाय ना, सोमवारच्या पुढे जर आपण 3 वार गेलो तर बघा सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, 3 वार गेलो तर कुठला वार आला, गुरुवार, हे आपलं आन्सर। आता पहा प्रश्न 10वा, जर 2 ऑक्टोबर 2002 ला गुरुवार असेल तर 2 ऑक्टोबर 2015 ला कोणता वार येईल। मग काय करायचं, 2 ऑक्टोबर 2002 लिहून घ्यायचे, वार कुठला, गुरुवार लिहून घ्यायचा। मग काय करायचं, 2 ऑक्टोबर 2015 लिहून घ्यायचे। आता तो वार आपल्याला काढायचा आहे। आता 2000 बघा ह्याच्यामध्ये सेम आहे, ते तर कॅन्सल करायचं हे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, कारण की आपण स्टार्टिंगपासून क्वेश्चनपासून सांगत आहे, म्हणून आपण ह्याच्यावर थोडं जोर नाही देत आहे आता, ठीक आहे। पुढे काय करायचं, आता 2 ऑक्टोबर 2015 आणि 2002 ह्यांचं दोघांचं काय करायचं, आता 2002 आणि 2015ची जर वजाबाकी केली तर बाकी किती येतं आपल्याला, येतात 13 येतं। आता आले 13, मग काय करायचं, 13 वार पुढे जायचं का, आता नाही, याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत हे सुद्धा काउंट करावं लागतील ना आपल्याला, मग करायचं काउंट। आता बघा 2002 ते 2015 मध्ये 2004 हा 1, 2008 हा 2 आणि 2012 हे 3 लीप वर्ष आहेत, म्हणून 13 अधिक 3 करायचे। 13 अधिक 3 केल्यावर किती आलं, 13 अधिक 3 केल्यावर आपल्याला येतं किती, पहा 16 येतं, किती येतं, 16। आता मग काय करायचं, 16 ला काय करायचं, 7 ने भागायचं। आता 7 ने भागूया, मग 7 ने भागल्यावर काय ते बघा, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14,
उरले किती 2. मग काय करायचं 2 वार पुढे जायचं. आता कुणाच्या पुढे 2 वार जायचं, आपल्याला गुरुवार दिलाय ना, गुरुवारच्या नंतर 2 वार पुढे जाऊया. गुरुवार नंतर शुक्रवार, शुक्रवार नंतर शनिवार. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील, शनिवार राहील.